नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली कृष्णा नदीचे खोरे हा घटक पाहणार आहोत। हा घटक अतिशय महत्वाचा आहे। हा सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे। याच्यावर प्रश्न एमपीएससी मध्ये, कंबाईन परीक्षाला म्हणजे पीएसआय, एसटीआय, ईएसओ तसेच राज्यसेवा परीक्षाला देखील याच्यावर प्रश्न येऊ शकतात। शिवाय तलाठी भरती, पोलीस भरती, लिपिक, वन विभाग कोणत्याही सरळ सेवा परीक्षेच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचा आहे। तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया आणि तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आवडलं तर नक्की लाईक करा। ठीक आहे, आता बघा उगम, लांबी किती राज्यातून वाहते, कृष्णा नदीचा उतार कसा आहे, उगमाचे ठिकाण महाराष्ट्र पठार, दख्खनचे पठार, कृष्णा नदीच्या खोऱ्यात सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचं असे एक प्रकारचे पॉइंट या ठिकाणी दिलेले ते आपण कव्हर करणार आहोत। आता सुरुवातीला उगम दिलेला आहे। कृष्णा नदीचा उगम कुठे झालाय तर महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी झाला आहे। कृष्णा नदीची लांबी, भारतातील लांबी कृष्णा नदीची किती आहे तर 1400 म्हणजे 1400 किलोमीटर इतकी लांबी आहे। आणि महाराष्ट्रातील लांबी किती आहे 282 किलोमीटर इतकी लांबी आहे। आता किती राज्यातून वाहते हा तिसरा मुद्दा आहे। ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यातून वाहत पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते। आता 3 नंबरच आपले हे पॉइंट कव्हर झालेले आहेत बघा, 1, 2 आणि 3 हे मुद्दे क्लिअर झालेले आहेत। आता चौथा मुद्दा पाहणार आहोत, कृष्णा नदीचा उतार। कृष्णा नदीचा उतार हा दक्षिणेस आहे, हा मुद्दा आहे बघा। कृष्णा नदीचा उतार जो आहे दक्षिणेस आहे, पुढे नंतर ही पूर्वेस व आग्नेयेस होतो। तिचा वाहत कुठं प्रवाह कसा होतो, तिचा परत पूर्वेस व आग्नेयेस होतो, नंतर पुढे जाऊन प्रवाह पूर्वेस व आग्नेयेस होतो, हे लक्षात ठेवा। नंतर बघा उगमाच्या ठिकाणापासून पश्चिमेस 65 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्र आहे। उगमाच्या ठिकाण, उगम कुठे झालाय महाबळेश्वरला उगम झालाय कृष्णा नदीचा, त्या ठिकाणापासून पश्चिमेस 65 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्र आहे। ठीक आहे, आता महाराष्ट्र पठार, पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्र पठार। महाराष्ट्र पठारावर वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या खालोखाल कृष्णा नदी ही अतिशय महत्वाची नदी म्हणून ओळखली जाते। ठीक आहे, आता दख्खनचे पठार, पुढचा मुद्दा काय आहे दख्खनचे पठार। आता दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहत बंगालच्या उपसागरात जाऊन ही नदी मिळते, हा पॉइंट लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा मुद्दा बघूया आपण, कृष्णा नदीच्या खोऱ्यात सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यांचा कसा समावेश होतो, याच्यातले कोणते तालुके वगळून कृष्णा नदीच्या खोऱ्यात यांचा समावेश होतो हे पाहणार आहोत। आता सातारा जिल्ह्यातले 3 तालुके वगळून, सातारा जिल्ह्यातले कोणते 3 तालुके वगळून तर भीमा खोऱ्यात खंडाळा, मान आणि फलटण हे 3 तालुके वगळून बाकीचा सर्व भाग, आणि सांगली जिल्ह्यामध्ये कुठला भाग येतोय जत व खानापूरचा पूर्व भाग वगळून बाकीचा सर्व समावेश होतो, कोल्हापूर जिल्ह्यांचा पूर्ण समावेश होतो कृष्णा नदीच्या खोऱ्यात, हे ध्यानात ठेवा। आता बघा पुढचा मुद्दा, कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातून, आता कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातून 4 नद्या प्रामुख्याने वाहत जातात, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा आणि ताम्रपर्णी। या कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातून घटप्रभा, ताम्रपर्णी, दूधगंगा आणि वेदगंगा या नद्या वाहत जातात। ठीक आहे, आता पुढचा मुद्दा आहे पंचगंगा ही कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते। कोल्हापूर शहर हे पंचगंगा नदीकाठी वसलेलं आहे, हे लक्षात ठेवा। पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचा समूह, म्हणजे 5 नद्यांची मिळून ही पंचगंगा तयार झालेली आहे। आता 5 नद्या कुठल्या बघा, काकूची, तुळस, भोसरीची, या ठिकाणी ट्रिक दिलेली आहे, काकूची, तुळस, भोसरीची। आता 5 नद्यांचा समूह, 5 नद्यांचा ग्रुप मिळून पंचगंगा अशी मिळून ही तयार झालेली आहे पंचगंगा। तर 5 उपनद्या कोणत्या आहेत त्याची पंचगंगा तयार झालेली आहे। आता कासारी नदी, कुंभी नदी, तुळशी नदी, या ठिकाणी काय भोगावती नदी, आणि या ठिकाणी सरी आहे, सरस्वती नदी, या गुप्त नदी आहेत। या 5 गुप्त नद्या मिळून ही पंचगंगा ही नदी तयार झालेली आहे। ठीक आहे, आता बघूया पुढचा बघा 5 आहे ते कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि या ठिकाणी काय येईल आता सरस्वती, सरी म्हणजे सरस्वती, असं लक्षात ठेवू शकता। ठीक आहे, आता बघा पुढचा मुद्दा, पश्चिम सह्याद्री म्हणजे पश्चिम घाटामध्ये किंवा पश्चिमेस सह्याद्री पर्वत
व पूर्वेस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या रांगांमुळे यांच्या मधून कृष्णा नदी वाहते. बघा, पश्चिमेस सह्याद्री पर्वत व शंभू महादेव डोंगर रांगा यांच्यामधून कृष्णा नदी या वाहते. हा एक मुद्दा क्लिअर करूया आपण. ठीक आहे. आता बघा पुढचा मुद्दा, महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्यांची उगम क्षेत्र आहेत. 5 नद्यांचा उगम कुठे झालेला आहे? महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी ट्रिक बघा दिली आपण, सांगाव कृष्णा कोयनेला. सांगाव कृष्णा कोयनेला म्हणजे सावित्री, गायत्री, वेण्णा, कृष्णा आणि कोयना अशा 5 नद्यांचा उगम कुठे झालेला आहे? महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 5 नद्यांचा उगम कुठे झालाय? महाबळेश्वर या ठिकाणी. कुठलं? सावित्री, गायत्री, वेण्णा, कृष्णा आणि कोयना अशा 5 नद्यांचा. आता कृष्णा नदीच्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या, कृष्णा नदीच्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या. आता त्यासाठी पण आम्ही ट्रिक तयार केले. घटतं दूध 5 वेळेस वाटप करा. काय ट्रिक तयार केले? घटतं दूध 5 वेळेस वाटप करा. घटणारे दूध 5 वेळेस वाटप करा. घटतं म्हणजे या ठिकाणी घटप्रभा नदी लक्षात ठेवायची. त साठी ताम्रपर्णी ही नदी लक्षात ठेवायची. दूध साठी दूधगंगा नदी लक्षात ठेव. 5 म्हणजे पंचगंगा. आता पंचगंगा नदीचं मी सांगितलं तुम्हाला, 5 नद्या एकत्रित येऊन तयार झालेली पंचगंगा आहे. 5 नद्या कोणत्या सांगितल्या ते पण लक्षात ठेवा तुम्ही. बघा या ठिकाणी मी ट्रिक दिलेली, काकूची, तुळस, भोसरीची. म्हणजे काय? कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती अशा नद्यांची मिळून 5 पंचगंगा ही नदी तयार झालेली आहे. आता या ठिकाणी काय? वेदगंगा, वे साठी वेदगंगा, वारणा आणि या ठिकाणी काय आहे? कोयना. परत एकदा सांगतो, कृष्णा नदीच्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या घटप्रभा, ताम्रपर्णी, दूधगंगा, पंचगंगा, वेदगंगा, वारणा आणि कोयना. हे लक्षात ठेवा मस्तपैकी आहे. तुम्हाला काय काय ठिकाणी मी ट्रिकचा वापर केलेला आहे. कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या, एरे नंदलाला आग्र्यावरून. ट्रिक काय आहे? एरे नंदलाला आग्र्यावरून. ठीक आहे, एरे नंदलाला आग्र्यावरून. इथं येरळा नदी आहे, इथं नंदला नावाची नदी आहे आणि अग्रणी नावाची नदी आहे. डाव्या किनाऱ्याने किती नद्या मिळतात? तर येरळा नदी, नंदला नदी आणि अग्रणी नदी अशा 3 नद्या डाव्या किनाऱ्याने मिळतात. तर बघा, नीट लक्ष द्या. आता कोणता पॉइंट जर तुम्हाला अडकळत असला तरी आपण रिपीट काय काय ठिकाणी परत एकदा पाहूया. आता हे उगम महाबळेश्वर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे. लांबी सांगितली मी किती? महाराष्ट्रातून 282 किलोमीटर, भारतातून 1400 किलोमीटर सांगितलं. किती राज्यातून वाहते ही नदी? तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा या 4 राज्यातून वाहून कुठं? बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. आता कृष्णा नदीचा उतार दक्षिणेस आहे आणि परत काय होतो? तो पूर्वेस वाहत जाऊन पूर्वेस व आग्नेयेस होतो. ठीक आहे. आता इथं बघा, उगमाच्या ठिकाणापासून पश्चिमेस किती जाते? 65 किलोमीटर अंतरावरती अरबी समुद्राकडे, अरबी समुद्र जवळ आहे. 65 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्र जवळ आहे. आता महाराष्ट्र पठार. आता महाराष्ट्र पठारावर काय आहे? महाराष्ट्र पठारावर वाहणारी गोदावरी नदीच्या खालोखाल कृष्णा नदी ही महत्वाची नदी म्हणून ओळखली जाते. आता दख्खनच्या पठारावर परत एकदा मी पॉइंट रिपीट करतोय तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहण्यासाठी. दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहत पुढं बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. आता बघा, कृष्णा नदीच्या खोऱ्यात सातारा आणि सांगलीचा भाग येतो. तर साताऱ्यातले 3 तालुके वगळून म्हणजे भीमा खोऱ्याचे कुठले? खंडाळा, मान आणि फलटण हे वगळून, आणि सांगली जिल्ह्यातले जत आणि खानापूरचा पूर्व भाग वगळून बाकी सर्व येईल. आता कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातून घटप्रभा, ताम्रपर्णी, दूधगंगा आणि वेदगंगा या नद्या वाहत जातात. आता पंचगंगाची मी तुम्हाला माहिती सांगितली. पंचगंगा ही कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे. कोल्हापूर शहर हे पंचगंगा या नदीकाठी वसलेलं आहे. आता पंचगंगा 5 नद्यांचा आता मिळून पंचगंगा तयार झाली. 5 नद्या कोणत्या? तर कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 उपनद्या आहेत. त्यांच्या मिळून ही पंचगंगा नदी तयार झालेली आहे. आता पश्चिमेस सह्याद्री पर्वत, हा मुद्दा बघा. पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या मधून कृष्णा नदी वाहते. आता बघा, महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्यांचे उगम क्षेत्र दिलेली आहे. सावित्री, गायत्री या ठिकाणी काय दिलेलं आहे? सावित्री, गायत्री, वेण्णा, कृष्णा आणि कोयना असं दिलेलं आहे. लक्षात ठेवा.
उगम झालेला सावित्री, गायत्री, वेण्णा, कृष्णा आणि कोयना या 5 नद्या. आता कृष्णा नदीच्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या घटप्रभा, ताम्रपर्णी, दूधगंगा, पंचगंगा, वेदगंगा, वारणा आणि कोयना लक्षात घ्या. आणि कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या येरळा, नंदला आणि अग्रणी. बघा आपण एकदा परत आणि एकदा पाहिलं, तुम्हाला चांगलं समजलं असेल. अजून दुसऱ्या भागात लगेच आपण सुरुवात करणार आहे. तर आता पाहूया कृष्णा नदीच्या खोऱ्यातील धरणे. धोम, कोयना, चांदोली, राधानगरी, काळंबवाडी आणि तुळशी अशा कृष्णा नदीच्या खोऱ्यातील ही धरणं आहेत. आता धोम हे धरण कृष्णा या नदीवर आहे, वाईजवळ कृष्णा या नदीवर आहे, जिल्हा सातारा. कोयना हे धरण आहे, कोयना या धरणाला शिवाजी सागर धरण म्हणून ओळखलं जातं. कोयना हे धरण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, कोयना या नदीवर आहे. आता चांदोली हे धरण, चांदोली जवळ वारणा या नदीवर आहे आणि या ठिकाणी आता जिल्हा सांगली हा येतोय. ठीक आहे, राधानगरी धरण भोगावती या नदीवर आहे, जिल्हा कोल्हापूर. काळंबवाडी हे धरण दूधगंगा या नदीवर असून ते कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. तुळशी हे धरण तुळशी या नदीवर असून ते कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. तर आता या ठिकाणी पाहूया कृष्णा नदी खोऱ्यातील संगमावरील शहरे किंवा ठिकाणी. हा घटक पाहणार आहोत. या घटकावर देखील परीक्षेला सरळ सेवेला प्रश्न याच्या आधी आलेले आहेत आणि याच्यावर देखील येतात, याच्यावर देखील येऊ शकतात. आता कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम कुठे झालेला आहे? माहुली, जिल्हा सातारा या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम कुठे झाला आहे? कराड, जिल्हा सातारा. कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम नरसिंहवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम हरिपूर, जिल्हा सांगली या ठिकाणी झालेला आहे. आता बघा कृष्णा व येरळा या नद्यांचा संगम भिलवडी, जिल्हा सांगली या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, आता हा घटक आणि हा घटक पाहिला. आता खालचा पाहूया. कृष्णा नदीच्या खोऱ्यातील शहरे कुठले आहेत? महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर, किर्लोस्करवाडी आणि इस्लामपूर ही कृष्णा नदीच्या खोऱ्यातील शहरं आहेत. परत एकदा सांगतो, महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर, किर्लोस्करवाडी आणि इस्लामपूर. आता कृष्णा नदी काठावरील शहरे वाई, कराड, सांगली, औदुंबर आणि नरसोबाची वाडी. तर हा बघा एकदा घटक हा सरळ सेवेच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा घटक आहे. आज आपण महाराष्ट्रातील नदी प्रणालीमध्ये कृष्णा नदीचे खोरे हा घटक पाहिला. तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊन जाईल. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहता असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.